आज घरीच होते आणि काही काम पण नव्हतं म्हणून गेले होते मस्तपैकी पेरू खायला. तर कसं आहे पब्लिक, मी संगीता पवार आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये. आज काही काम नव्हतं म्हणून घरी होते आणि घरी बसून पण खूपच कंटाळा येत होता आणि त्याची ती आपली मनी मग खूपच त्रास देत होती, कारण आज तिला दूधच नव्हतं प्यायला म्हणून ती सारखी मागच फिरत होती आणि तिचं डोकं चालत नव्हतं म्हणून ती इथं भांडण करत होती. वाटतं आता त्यांना करू द्या भांडण. इकडे हे झाड इतकं मस्त आलेलं होतं पण ते वाऱ्याने सगळं पडून गेलेलं. वाऱ्यामुळे ना ते सारखं खाली पडत होतं आणि त्याच्या सपोर्टसाठी एक लाकूड राहून दिलं आणि त्याला लगेच बांधून दिलं. तसंच इकडं आजचं वातावरण पण खूपच मस्त झालेलं होतं, त्यामुळे आज पेरू खायचं पण मन झालेलं होतं म्हणून लगेच गेले होते पेरूच्या झाडाकडं आणि लगेच मस्तपैकी 4-5 पेरू तोडून घेतले आणि आपल्या मनीमेवसाठी थोडं दूध आणायचं होतं म्हणून तिकडे गेलेले होते. आणि तिकडे शेडमध्ये काही दिवसापूर्वी आपण काकड्या लावल्या होत्या आणि त्याच काकड्या खूप मोठ्या झालेल्या होत्या, तेच बघायला गेले होते शेडमध्ये. आणि या काकड्या आता 4-5 दिवसांनी तोडायला पण येतील. आणि थोड्या वेळानंतर या काकू आल्या होत्या, त्यांचं चालू होतं मिरच्यांची डागडूग करायचं. त्यांना म्हटलं चला मी पण डागडूग करू लागलो म्हणून त्यांच्याकडून लगेच काही झाडे घेतले आणि लगेच त्यांच्यासोबत डागडूग करायला लागले. आणि त्यांचं लावून झाल्यानंतर त्यामध्ये काही झाडं उरलेले होते, त्यांनी लगेच काही आपल्याला पण दिले. म्हटलं चला आपण पण थोडे झाडं लावू. तर चला मग ब्लॉग इथंच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा. भेट मग पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.